या चित्रपटातलं जे तुमचं कॅरेक्टर आहे, गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स यंगर वुमन, ही इज अ लॉस्ट मॅन. असं नाही म्हणणार की इज गेटिंग अट्रॅक्टेड टू यंगर वुमन ऑर एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट. ही इज अ शेफ आणि इनोव्हेटिव्ह डिशेस बनवण्याची त्याची एक हौस आहे. पण आयुष्यात तो कुठेतरी भरकटलाय. रिलेशनशिप्समध्ये त्याला ही इज नॉट गॉट व्हॉट ही एक्सपेक्टेड आउट ऑफ इट. आणि जे कमिटमेंट आपण रिलेशनशिपला देऊ इच्छितो ते कुठेतरी तो नाही देऊ शकलेला किंवा तो घाबरलाय त्या कमिटमेंट करण्यापासून. आणि जे मी आत्ताच्या बऱ्याच पोरांमध्ये बघतो की दे डू नॉट वॉन्ट टू कमिट, दे वॉन्ट टू स्टे ऑन द ब्रिंक. हा त्याच धरतीचा माणूस आहे. आणि कुठेतरी वाईल गोईंग थ्रू सम कन्सल्टेशन्स म्हणा किंवा काउन्सिलिंग, त्याला वाटतं की त्याचं प्रेम बसलाय कोणावर तरी आणि दॅट्स हिज इंटरनल फिलिंग. आणि ही इज टॉकिंग टू हर आणि ती त्याला गाईड करत असते. त्याच्यातून ही स्टोरी हळूहळू इव्हॉल्व्ह होते आणि मग ॲज अ फ्रेंड शी कम्स इन टू माय लाईफ आणि हाऊ वी बॉन्ड व्हेरी 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 ब्युटिफुली टिल